आज विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। या अगोदर जर पाहायला गेलं तर पूर्ण इथल्या यंत्रणा ज्या आहेत ते सज्ज झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। मात्र आता विरोधी पक्षाकडूनही सरकारला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न जे आहे ते या अधिवेशनामध्ये केला जाईल असं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय। मंत्रालयातील लाचखोर प्रकरणाचा झिरवळ यांचा मुद्दा आणि त्यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील या ठिकाणी होईल अशी शक्यता देखील वर्तवली जाते। त्याचबरोबर अजित पवारांचा विमान अपघात त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या अधिवेशनामध्ये चर्चा होईल अशी शक्यता देखील वर्तवली जाते। मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ग्रामीण भागातले पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, वेगवेगळे प्रश्न त्या मुद्द्यावर अधिवेशनामध्ये त्या संदर्भात चर्चा होईल का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलतील हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। काल मुख्यमंत्र्यांची जी पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं गेलं आहे। आणि ज्या पद्धतीनं अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात वेगवेगळे प्रश्न रोहित पवाराकडून उपस्थित केले जात आहेत, यावर मात्र चौकशी केली जाईल असं देखील सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा जी आहे ती केली गेली आहे। सुनेत्रा पवार यांनी एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी देखील चौकशी संदर्भात दिले आणि त्या संदर्भात सविस्तर योग्य ती चौकशी होईल असं देखील मुख्यमंत्री यांनी काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हटले। मात्र जे काही विरोधकांचे वेगवेगळे आरोप आहेत ते देखील आरोप मोडीत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून या ठिकाणी काल केला गेला आहे। मात्र आज या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी मात्र काय घडामोडी घडतील हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदुर्ग मीडिया, मुंबई।